जी व्यक्ती दुसऱ्यावरती एखाद्याच्या दुःखावर हसायला लागते, ज्या व्यक्तीला दुसऱ्याच्या दुःखात आनंद मिळत असतो, हा आसुरी आनंद काहीच कामाचा नाही. अशी व्यक्ती कधीच कोणाची होऊ शकत नाही. आपली माणुसकी ही संपलेली असते अशा व्यक्तींची, ज्या क्षणी तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो. ह्याच्यात कोणतेच चांगले गुण नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना तुम्ही कधीच विश्वास ह्यांच्यावरती ठेवू नका. समस्या तितक्या शक्तिशाली नसतात बाळा, जितक्या तुम्हाला वाटत असतात. एखाद्या व्यक्तीने केलेल्या कर्माच्या आधारे भविष्यातील विजय, नफा, तोटा, सुख, दुःख हे सर्व असू शकते. त्यामुळे तू तुझे कर्म चांगले कर. बाळा, तुम्ही कधी ऐकले आहे का की अंधार हा कधीच पहाट होऊ देत नाही. चुका सोडणे चुकीचे आहे. तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबर समजलेच पाहिजे असे नाही. त्यामुळे तुम्ही काही वेळा तुमच्या स्वतःसाठी गप्प राहा. जितका तुम्ही शांत असाल तितका तुम्ही बुद्धीचा वापर करण्यास सक्षम असाल. तुमचे ध्येय बदलू नका बाळा, कारण तुमचे ध्येय साध्य होताच तुमच्यावर टीका करणाऱ्यांचे मतही बदलते. बाळा, तुम्ही समजूतदार आणि हुशार व्यक्ती आहात, जो यश मिळाल्यानंतर गर्विष्ठ नाहीत झाला आणि अयशस्वी झाल्यानंतर दुःखात बुडून नाही राहिलात. जर तुमची प्रशंसा होत असेल बाळा, तर त्यावेळी तू सावधगिरी बाळगायला हवी. बाळा, तू स्वतःची तुलना इतरांशी करू नको की त्याला हे करता आले, त्याचे खूप चांगले झाले, मला हे जमले नाही. बाळा, तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील हे निश्चित, पण तुम्ही त्यांना किती महत्त्व देता हे तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुम्हाला दिवसभर संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण निगेटिव्हिटी तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका. ज्याने आपल्या दुःखावर विजय मिळवला त्याने वेळेपूर्वीच देवाची प्राप्ती केली आहे बाळा. कारण त्याला शांती मिळाली आहे, कारण त्याने दुसऱ्यांवरच्या अपेक्षा ह्या सोडून दिलेल्या आहेत. माणसाला थंडी, उष्णता, आनंद आणि मान अपमान सारखेच असतात. फक्त तो एखाद्या गोष्टीचा बाऊ करत असतो, राईचा पहाड करत असतो. बाळा, आनंदी जीवन जगण्यासाठी मानसिक समाधान असणे हे सर्वात मोठे प्रेरणा स्रोत आहे. तू नेहमी मोठा विचार कर आणि स्वतःला जगण्यासाठी स्वतःच प्रेरित राहा. बाळा, जिथे तुमची किंमत नाही तिथे राहणे तुमच्यासाठी योग्य नाही. मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन. ज्यांच्या मनावर ताबा नाही त्यांच्यासाठी ते शत्रूसारखे असतात. बाळा, तुझे ध्येय जर तू चांगले ठेवून काम केलेस तर तुला कोणीच थांबवू शकणार नाही. तुमचा विश्वास हा डोंगर हलवू शकतो, पण तुमची शंका ही अडचणीच्या रूपात डोंगर बनवू शकते. आपला स्वतःवर विश्वास असणे हे खूप महत्त्वाचे आहे बाळा. कारण जे आपल्याच वाटेवर जातात त्यांच्यासाठी आपल्याला रडावे लागते. काळ कधीच सारखा नसतो. बाळा, तुमच्या इच्छाशक्तीला स्वतःला नवीन घडवण्यासाठी तुम्ही नवीन रूप द्या. तुमच्या आत्म्याच्या इच्छेसाठी कधीही स्वतःला अपमानित तुम्ही करू नका. कारण तुमची इच्छा ही तुमचा मित्र आणि इच्छा ही तुमची शत्रू सुद्धा आहे. तुमच्या दुःखांसाठी तुम्ही इतरांना, जगाला दोष देत बसू नका बाळा. तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचा विचार बदला. तुमचे दुःख नक्कीच संपेल. तुमचे दुःख बदलण्यासाठी, तुमचे विचार चांगले करण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा.
आणि होय देवा, मला आता बदल हवा आहे असे टाईप देखील करा. बाळा, तुम्ही स्वतःला कधीही कमकुवत आणि कमजोर समजू नका. जर का तुम्ही कधी पडले तर उठण्याचा प्रयत्न करा, पण कोणाची मदत तुम्ही अजिबात घेऊ नका. तुमचे काम पूर्ण समर्पणाने करा आणि तुमचे कर्तव्य तुम्ही करा. सर्व काही तुम्ही माझ्यावरती सोडून द्या. सर्व निशंक माझ्यावरती सोडून तुम्ही तुमच्या कर्मावरती लक्ष केंद्रित करा. बाळा, दररोज काहीतरी चांगलेच घडेल असे नाही, परंतु प्रत्येक दिवसात नक्कीच काहीतरी चांगले घडणार. बाळा, तुम्ही धीर धरा, रडणे थांबवा आणि स्वतःच्या समस्यांशी लढायला शिका, कारण पाठिंबा देणारे देखील स्मशानभूमीच्या पलीकडे येत नाहीत. बाळा, जेव्हा वेळ न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते. एखादी भेट खरी आणि पवित्र असते जर ती मनापासून आणि चांगल्या अंतःकरणाने योग्य व्यक्तीला आणि योग्य वेळी दिली जाते. आणि ती प्राप्त करणारी व्यक्ती त्याचे ऋणी असते. ती भेट कधीही चांगली आणि श्रेष्ठ असते. बाळा, सुंदरता ही कशातही असू शकते रे, कारण कुणाला चिखलात फुललेले कमळ आवडते तर कुणाला चंद्रात सुद्धा डाग दिसतो. बाळा, ज्याला जे पाहिजे त्या देवतेची पूर्ण श्रद्धेने पूजा करण्याची इच्छा आहे. मी तुमचा विश्वास हा दृढ करत असतो. कोणाचाही उदय अचानक होत नाही बाळा. तुम्ही पहा, सूर्य सुद्धा हळूहळू वर येतो आणि उगवतो. बाळा, तुझे कर्म तू चांगले कर. तुझे कर्म चांगले असतील तर अशक्य असे काहीच नाही. जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर मी स्वामी भक्त असे टाईप कर. बाळा, कोणत्याही गोष्टीला मार्ग नाही असे नाही. आज नाही तर उद्या नक्कीच तुला त्यावरती मार्ग भेटेल. त्यासाठी तू प्रयत्न कर. मनुष्याची सर्वात मोठी चूक ही की मी ते करू शकत नाही असे पहिलेच तो हार मानून बसतो. तू हार मानू नकोस बाळा. तू प्रयत्न करत राहा. माझी साथ तुला प्रत्येक वेळी मिळणार आहे. समृद्धीमध्ये दयाळूपणा आणि संकटामध्ये संयम हे ज्याच्यामध्ये आहे तो सर्वोत्तम आहे. त्यामुळे तू हार मानू नको, गोंधळून जाऊ नको, दुःखी होऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी असणार आहे बाळा. तुझा माझ्यावरती विश्वास असू दे, कारण तू माझा लाडका भक्त आहेस, माझा प्रिय आहेस आणि माझी साथ तुला सदैव असणार आहे. जर तू माझा सच्चा भक्त असशील तर माझ्या ह्या विचारांचे आचरण तू तुझ्या जीवनामध्ये कर. बघ, तुला यशस्वी आणि तुझ्या चांगल्या प्रगतीच्या मार्गावर कोणीही तुला अडवू शकणार नाही, कारण तुझे कर्म हे योग्य आणि तुझे विचार हे सकारात्मक आहेत. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय प्रेरणादायी मोटिवेशनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची घंटी दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ तुमच्यावरती जळणाऱ्या लोकांना शेअर करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण तुम्ही जेवढी स्वामी भक्ती कराल तेवढीच तुमची यशस्वी जीवन जगण्यासाठीची शक्ती बनणार आहे, प्रेरणा बनणार आहे, ऊर्जा बनणार आहे. त्यामुळे सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये तुम्ही राहा. स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाही. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला, क्षणोक्षणी, प्रत्येक सेकंदाला तुमची साथ ते देतील.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ.